हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्नेहल पवार. आज आपण कॅस्केडिंग रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणजे काय हे बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. व्हॉट इज अ कॅस्केडिंग रेफरन्शियल इंटिग्रिटी? If there are two tables, primary table and secondary table, and if you want to delete update primary table, then by default it will give you an error. कॅस्केडिंग रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणजे काय, तर प्रायमरी टेबल आणि सेकंडरी टेबल असे दोन टेबल्स आहेत आणि त्या टेबल्स मध्ये आपण प्रायमरी टेबल्स मध्ये आपण त्याचं रिलेशन सेकंडरी टेबलला आहे. त्यामुळे प्रायमरी टेबल मध्ये आपण डिलीट अपडेट काही डेटा चेंजेस केला तर त्याचं रिलेशन सेकंडरी टेबलला असल्यामुळे एरर येते. हे कॅस्केडिंग रेफरन्शियल इंटिग्रिटी सांगते. तर त्याचे 4 टाइप्स आहेत. ते कोणते कोणते? नो ऍक्शन, कॅस्केड, सेट नल आणि सेट डिफॉल्ट. नो ऍक्शन म्हणजे काय? इफ यू वॉन्ट टू डिलीट और अपडेट डेटा और रोज विच हॅज अ प्रायमरी की रेफरन्स बाय फॉरेन की in existing row in other table, error is a rest and action is a rollback. नो ऍक्शन यूज आपण केला तर प्रायमरी टेबल मध्ये काय आपण चेंजेस केला, डिलीट अपडेट डेटा काही केला तर त्याचं रिलेशन फॉरेन टेबलला असल्यामुळे ती एरर जे आहे एक्झिस्टिंग रोला जी टेबल आहे ती एरर रेस करते आणि ऍक्शन जी आहे ती रोल बॅक करते. त्याचा सिंटेक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम, ऑन डिलीट, नो ऍक्शन. कॅस्केड काय करते, तर इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह और अपडेट डेटा from primary table, then data corresponding data from foreign table will automatically deleted. जर प्रायमरी टेबल मधला डेटा आपण रिमूव्ह अपडेट जर केला तर फॉरेन टेबल मधला डेटा ऑटोमॅटिकली डिलीट होतोय. सिंटेक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम, ऑन डिलीट, कॅस्केड. Set null. If you want to delete or update data from primary table, data which is a reference by foreign key that will be automatically set to null. पण प्रायमरी टेबल मधला डेटा डिलीट अपडेट केला तर त्याचा रेफरन्स फॉरेन टेबल असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली सेट टू नल करते. सिंटेक्स क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम, ऑन डिलीट, set null. For the set default, it automatically accept default value for that column which has a reference to primary table. The primary table मध्ये automatically ते accept करते डिफॉल्ट व्हॅल्यू, त्या कॉलमला देऊन टाकते. ते झालं सेट डिफॉल्ट. त्याचा सिंटेक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम नेम, ऑन डिलीट, सेट डिफॉल्ट. थँक यू.